या मॅडम एक साथ आगे बढ़ेगा पीछे मुड़ अन्ना समोर चला ते आरोपचं घेऊन टाका हो तू सगळं कव्हर करा छोटे मोठे कार्यक्रम एक फोटो घेऊन टाका या ना सोमल सर या सर या डॉक्टर ॲडव्होकेट कृष्णा कराळ साहेब, काकासाहेब कवडे, गोरख पाटील, विजयजी भोसले सर, गोपाल निक्कम, शिवाजी जावळे, दांडगे हरिभक्त पारायण दांडगे महाराज, गोरख पाटील पत्रकार, संजय वराडे, नंदकिशोर थोरात, त्याचप्रमाणे पत्रकार मोचर साहेब, रंगनाथराव लहाने सर, चव्हाण साहेब, कृष्णा विस्कृत राहील असं पद्धतीने उभं राहायचंय. माता शिक्षण प्रसारक मंडळाचे उदयना जाधव, के.जी. निकम सर, संतोष मतसागर सर, अमोल देशमुख सर, शिवाजीराव वाघ सर, ए.पी. चव्हाण सर, हेमराज खोब्रागडे सर, महेश कासोळे सर, डॉक्टर रमेश सुरेश याचबरोबर मुलं हालचाल करू नका, सावधान मध्ये उभं राहायचंय. त्याला हा फोटो घे रे. माननीय देशमुख साहेब, सिद्धिविनायकराव काशीनाथराव जाधव साहेब यांच्या 12व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. साने गुरुजी विद्यालयाचे मिलिंद पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. या 12व्या पुण्यस्मरण याचबरोबर गाळ्यांच्या केंद्रामध्ये आपण स्वागत करायचंय. आदरणीय योगेश भाऊ कोल्हे यांचा या ठिकाणी, विलासराव जाधव साहेब यांचं स्वागत, रवी भाऊ, गणेशजी नागरे साहेब, लोकविकास नागरी बँकेचे, शिवाजी महाविद्यालयाचे यांचं स्वागत. या ठिकाणी वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. सन्मानशील सर सोमवंशी सर यांचं या ठिकाणी बोर्ड सोमवंशी सर यांचं या ठिकाणी जिजामाता आदरणीय माननीय प्राध्यापक
रंगनाथींचे उपप्राचार्य माननीय संतोषजी मत्सागर सर, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने होत आहे. रघुनाथजी पांढरे साहेब यांचं स्वागत जिजामाता ते स्वागत करतील. आदरणीय नेते आहे. याचबरोबर शिवाजीराव जावळे साहेब जाधव सर करतील. याचबरोबर नानासाहेब कवडे यांचं स्वागत जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. पत्रकार यांचं स्वागत जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने होत आहे. शिव
खूपचे संस्थापक सचिव आदरणीय कृष्णराव काशीनाथराव जाधव साहेब यांनी 1982 मध्ये जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. शिक्षण महर्षी जाधव साहेबांच्या विषयी सांगायचं झालं तर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि या छोट्याशा वृक्षाचं कल्पतरूमध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. यामध्ये जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना 1982 मध्ये या ठिकाणी करण्यात आली. सर्वप्रथम जिजामाता विद्यालय पिंपरखेडा या ठिकाणी माध्यमिक विद्यालय वर्ग 8 ते 10 सुरू केले. त्यानंतर कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयामध्ये 8 ते 10 हे वर्ग 1990 मध्ये सुरू केले. 1997 मध्ये छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय ही माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली आणि याचबरोबर प्रत्येक विद्यालयामध्ये मागासवर्गीय विद्यार्थी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह प्रत्येक विद्यालयाला त्या ठिकाणी लागूनच जोडून सुरू करण्यात आलं. रवींद्रनाथ टागोर प्राथमिक विद्यालयाची स्थापना 1997 मध्ये झाली आणि 2003 मध्ये कैलासवासी काशीनाथराव जाधव पाटील प्राथमिक विद्यालय सुरू करण्यात आले. सरांनी एकामागून एक प्राथमिक विद्यालय सुरू केले आणि विद्यालय सुरू केल्यानंतर त्यासाठी त्यांनी प्रयोगशाळा उच्च अशा प्रकारचं सुविधा शैक्षणिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. यानंतर या ठिकाणी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. प्रतिमेला मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, या संस्थेची स्थापना जी आहे ती सामान्यासाठी शिक्षण, वंचितासाठी शिक्षण आणि गरजवंतासाठी शिक्षण हा उद्देश समोर ठेवून खऱ्या अर्थाने दादांनी या संस्थेची स्थापना केली आणि कालांतराने निसर्गाच्या पुढे कुणालाही जाता येत नाही. तो जाधव परिवारावर आघात झाला आणि ही सर्व जबाबदारी सागर भैया जाधव यांच्या खांद्यावर आली आणि सागर भैया जाधव यांनी सुद्धा जे दादांनी खऱ्या अर्थानं ज्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली होती तोच उद्देश समोर ठेवून त्याच पाऊल वाटानं पुढे चालत जाऊन या संस्थेला वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्याचं काम केलं. या ठिकाणचा विद्यार्थी वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल, या सर्वांना एक परिवारामध्ये गुंफण्याचं काम खऱ्या अर्थानं सागर भैया करत आहेत. मी अधिक या ठिकाणी न बोलता भाऊच्या स्मरणार्थ ठेवलेल्या कार्यक्रमाला परत शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवृत्त उपशिक्षणाधिकारी माझे मित्र माननीय श्री पायगन सर, सर्वांची नावं मी घेणार नाही आणि सर्व आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व के जाधव साहेब यांच्या कार्याला मुजरा करण्यासाठी उपस्थित सर्व नागरिक, विद्यार्थी, या संस्थेचे सर्व कर्मचारी, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय श्री कैलासवासी कृष्णराव भाऊ जाधव यांचं पुण्यस्मरण यासाठी आपण जमलेलो आहोत. खरं म्हणजे जे काही सर्वोत्कृष्ट असं दान समजलं जातं ते दान म्हणजे संस्थापक संचालक आदरणीय कांगणे सर यांच्या अमोघ अशा कर्तृत्वाच्या वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केलेले आहेत. असे विठ्ठलराव कांगणे सरांच्या वतीने जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षण महर्षी स्वर्गीय कृष्णराव जाधव साहेब
यांचं या ठिकाणी स्मृतीस अभिवादन करत आहेत. यानंतर सर्व विद्यार्थी परत आपल्या कार्यक्रम. हॅलो, विठ्ठलरावजी कांगणे सर यांच्या वतीने शिक्षण महर्षी स्वर्गीय कृष्ण काशीनाथराव जाधव साहेबांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाच्या अंधार जाळी समयतील वाद, अज्ञानाच्या अंधार जाळी समयतील वाद. तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात, तेज ज्ञानाचे पसरावे अवघे या जगात, दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात. जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे स्मृतीस त्रिवार अभिवादन. त्याला अपवाद आहेत. मी भाऊंना पुन्हा एकदा त्यांच्या या पुण्यस्मरण निमित्त अभिवादन करतो. 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पायगन सर, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय सागरजी जाधव साहेब यांच्या वतीने संभाजीनगरची हिब्रू शाल देऊन त्यांचं विशेष स्वागत या ठिकाणी होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करूया. अतिशय उज्ज्वल असं यश संपादन केलेलं गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहोत. सरांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या अशामध्ये खूप मेहनती अशा वृत्तीचे आदरणीय मच्छिंद्र चौबे साहेब यांना सुद्धा स्वागत या ठिकाणी आदरणीय विठ्ठलरावजी कांगणे सर जिजामाता परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. याचबरोबर परिवाराच्या वतीने त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा. यानंतर पत्रकार यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. अध्यक्ष संतोषजी निकम सर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. पत्रकार रक्तदान केलेलं आहे आणि अशा या नुकतीच डॉक्टरेट पदवी मिळाली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी जिजामाता परिवाराच्या वतीने स्वागत करत. अकादमीच्या वतीने झालं असे काकरवाल सरांचं प्रचंड टाळ्यांच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया. याचबरोबर मिशन ऑफिसरचे नितीनजी कैलास वाकळे, नितीनजी कैलास वाकळे, समीक्षा दिनकर बनसोडे, लक्ष्मण चोपडे. यानंतर पालकांनी सुद्धा यायचं आहे. अख्तर फत्तुखा पठाण, अख्तर फत्तुखा पठाण पालक त्यांचे बंधू आलेले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या भागातून शिक्षण घेऊन उज्ज्वल असं यश संपादन केल्याबद्दल टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. जोरदार आवाज आला पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. बरोबर जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय जाधवताई यांचं सुद्धा स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय संजयजी खंबायते साहेब, शिक्षण महर्षी स्वर्गीय जाधव साहेबांचे अतिशय जवळचे देशमुख माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थिनी जे मुंबई पोलीसमध्ये नुकतीच भरती झालेली आहे अशी समीक्षा दिनकर बनसोडे तिचे पालक या ठिकाणी आयोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांची कृपया आपण जाऊ नये. सर्वांना विनंती आहे. आदरणीय दादा आपले 12 पुण्यस्मरण आपल्याला 12 वर्ष झाले कोणाला वाटत नाही.
वेळोवेळी आम्हाला तुमची आठवण येते आणि तुमच्या पुण्यस्मरणात मी अध्यक्ष हो ही वेळ कधी यायला नको ती दादा. आज 1993 पासून जोपर्यंत आपण एकत्र होतो वासडीमध्ये किंवा औरंगाबादला, आपण रात्रंदिवस बरोबर होतो. कोणाला वाटायचं की यांच्या कुटुंबातले मेंबर आहेत. आपले कर्मवीर काकासाहेब देशमुख शाळेची जडणघडण, आपल्या जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ रवींद्रनाथ टागोर, आपण बनचंद्र शाळेची परमिशन मुंबईला जाऊन कशी आणली काय आणली, मी तुमच्या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहे. झाला मला खूप गळवरून येते की आज मी पहिल्यांदा दादा तुम्ही गेल्यानंतर कॅम्पसमध्ये आलेलो आहे आणि इतकं मला वाईट वाटतं. आणि मी पहिल्यांदा आमच्या भगिनी ताराबाई जाधव भेट झाली, मला त्यावेळेस अनावर झाले नाही. दादा आपलीच वाटचाल सागर भैया ताराबाई जाधव आमच्या भगिनी यांनी खूप पुढे चालवलेली आहे. आपण आपल्या जे काही गोष्टी राहिल्या होत्या, तुम्हाला बोर्ड मेंबर व्हायचं होतं, मला उपशिक्षणाधिकारी व्हायचं होतं, या गोष्टी सगळ्या राहिल्या होत्या. पण तुमच्या गैरहजेरीमध्ये ते झालं. तुम्ही असते तर खूप आम्हाला आनंद झाला असता, तुम्हाला पण आनंद झाला असता. दादा आपण गेल्याने पूर्ण जिजामाता परिवारात शोककळा पसरलेली आहे आणि ती सागर भैया तिचं भर काढतात. त्यांनी त्यांचा जो आपला जो वारसा आहे तो वारसा ते चालवत आहे. मला जास्त बोलायचं आहे आणि मला थोडंसं सहन बी व्हायचं. दादाजी बोला म्हणून बोलायची वेळ आलेली आहे, पण तुम्ही गेल्यामुळे मी पहिल्यांदा कॅम्पसमध्ये आलेलो आहे. तुम्ही माझे 2 भाषण माझे शब्द संपत. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि आम्ही तेवढे हुशार आहे की आम्ही आधीच काय करायचं ते करून घेत असतो. त्याच्यामुळे निश्चित तुमची माफी मागून आभाराचं, कारण की सर हे सगळे लोक दादांवर प्रेम करणारे होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि ज्यांनी स्वर्गीय के जाधव सरांबरोबर फार मोठा काळ घातला आणि संघर्षाच्या काळात जे दादांच्या सोबत राहिले असे माझे मार्गदर्शक, माजी उपशिक्षणाधिकारी आदरणीय गोविंदजी पायगन सर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तुमचेही या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक संस्थाचालक विलासजी जाधव सर, माझे मार्गदर्शक लोकविकास बँकेचे उपाध्यक्ष गणेशजी नागरे सर, माझे मार्गदर्शक की आज आमचे संतोषजी कोले साहेब येऊ शकले नाही आणि योगेश भाऊ कोले या ठिकाणी उपस्थित राहिले असे माझे वडील बंधू योगेशजी कोले. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय मामा जावळे सर, शिवाजीराव जावळे सर. त्याचप्रमाणे माझ्या वडिलांवर, माझ्या कुटुंबावर एक पितृतुल्य प्रेम करणारं व्यक्तिमत्व आदरणीय रघुनाथजी पांढरे साहेब. त्याचप्रमाणे नानासाहेबजी कवडे साहेब. त्याचप्रमाणे आमचे सचिन भैया जाधव, आदरणीय कवडे काका. त्याचप्रमाणे भाऊसाहेबजी काळे सर, माझे मामा जे सदैव माझ्या पाठीशी उभे असता, माझे पोलीस पोलीस निरीक्षक आदरणीय तेजरावजी नीळ साहेब. त्याचप्रमाणे आदरणीय लहाने सर, आमचे शिवाजीराव थेटे साहेब, चोबे साहेब, आदरणीय वाघ सर. त्याचप्रमाणे काकरवाल सर, चव्हाण सर, आमचे वडील बंधू आणि तरुण उद्योजक आदरणीय प्रवीणजी खडरकर साहेब. त्याचप्रमाणे सूर्यवंशी सर, शर्मा सर, एक पितृतुल्य शैक्षणिक व्यक्तिमत्व आदरणीय कदम सर. त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक आणि वडील बंधू माननीय हरदासजी सोमवंशी सर, अक्षयजी बाहेती साहेब. त्याचप्रमाणे नगरसेवक पवार साहेब, खाली बसलेले नगरसेवक आदरणीय अख्तर भाईजी, आमचे पवार साहेब. त्याचप्रमाणे सगळेच मान्यवर, युसुफ भाई, आमचे मामा, आदरणीय सगळ्यांचंच नाव घेणं गरजेचं आहे. पण तुम्ही सगळे इथं दादांवर प्रेम केलं आणि तुम्ही की बाबा जे दादांनी केलं ते अतिशय उत्तमरित्या आपण चालवू शकलो पाहिजे. कारण की माझे वडील मला म्हणायचे, मी तर 12वी आहे, मी एवढं केलं, तुला डीएड बीएड एमएड काय काय करून ठेवलं, तू कुठं नेलं पाहिजे. आणि निश्चित ते वाक्य रोज सकाळी आठवतो आणि कामाला लागतो. आजही सर कन्नड तालुक्यात जर का एज्युकेशन सेक्टरमध्ये तुम्ही गेले तर जिजामाता परिवाराशिवाय दुसरं नाव तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. एवढं मोठं चांगलं काम आम्ही करतो. ही आमची थाप आम्ही देऊन घेत नाही. निश्चित मागच्या वेळेसही, त्याच्याही मागच्या वेळेस मुख्यमंत्री माझी शाळा पहिली आली, याही वेळेस पहिली आली. आणि अशा प्रत्येक क्षेत्रात एक समाजाचं ऋण म्हणून पण समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करण्याचं काम आम्ही यापुढेही करत राहू. आता तुम्ही केलेले सत्कार सर हे आमचं केलेल्या कामाचं फलित आहे. सर मागच्या वेळेस सांगायला अभिमान वाटतो, 4 उपशिक्षणाधिकारी झाले शाळेचे, 2 नगरपालिकेचे सीओ झाले, एक उपजिल्हाधिकारी झाला,
आणि एवढं मोठं काम करत असताना हे जे प्रोडक्शन निघतंय त्याचा भयानक अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आताही सिडकोचे प्रशासक आपल्या संभाजीनगरचे तेही आमचे विद्यार्थी आहे. एक मोठा अभिमान या सगळ्यांचा आम्हाला असतो आणि एक काम करण्याची ऊर्जा मिळत असते. या सगळं काम करत असताना माझी आई ताराबाई जाधव, माझे वडील बंधू उदय जाधव यांची सदैव साथ मला लाभत असते आणि त्याच्यामुळेच हे मार्गक्रमण करणं एक शक्य होत असतं. सर, वडिलांचा स्वभाव सांगायचा तर 100% लोकांना मदत करण्याचं. म्हणजे सर, मी असं बघितलेलं आहे की माझे वडील एकदम गाढ झोपेत आहे आणि कोणीतरी दारावर आलं मदत मागण्यासाठी की सर तुम्हाला माझ्या सोबत झेडपीला चालायचंय, 5 मिनिटं जास्त होत होते सर माझ्या वडिलाला आवरायला. आणि आजकाल तर लोक ओळख सुद्धा सांगत नाही की त्या ठिकाणी माझी ओळख आहे, जाऊन काहीतरी करून घे. सर, मोठं काम होतं आणि त्यांनी जे माणसं जोडले ते पुढे जोडण्याचं सौभाग्य मला लाभलं. तुम्ही या कार्यक्रमाला आले. एकच सांगतो सर, अजूनही फार काम बाकी आहे, वय कमी आहे, चांगलं काम करायचंय. निश्चित तुमच्या सगळ्यांना ग्वाही देतो, चांगलं काम करताना स्वर्गीय के जाधव सर आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल आणि कुठंच या जिजामाता परिवारामुळे मान खाली जाईल असं काम आमच्याकडून कधीच होणार नाही. आणि एक चांगलं काम करून दाखवण्याचा शब्द माझ्या आईच्या साक्षीने तुम्हाला सगळ्यांना देतो आणि तुम्ही सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि स्वर्गीय दादा असतील सगळ्यांचे इथं स्वागत करतो. आणि सगळे या कार्यक्रमाला त्यांचंही बरोबर आहे, उद्या बातम्या चांगल्या लागल्या नाही तर कार्यक्रम किती मोठा झाला याला अर्थ नाही. त्याच्यामुळे निश्चित तुमचंही नाव घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार.